जप कोणता करावा या संदर्भात बरेच भाविक वेगवेगळ्या देवतांचे मंत्र जप करत असतात. पण बऱ्याच लोकांना काही अनुभव येत नाहीत असं सांगतात. बरेच सांगतात की काहीतरी चुकीचंच होते. तर जप हा जो आहे हा फार शुद्ध वाणीनं बोलावा लागतो. जपाची जी संख्या आहे किंवा जपाचा जो उच्चार आहे हा गुरूंच्याकडून आपल्याला सेट करून घ्यावा लागतो. गुरूंच्याकडून उच्चार करून गुरूंच्या समोर ते करावे लागतात प्रकार. तर आपण टी व्हीवरती यूट्यूबवरती कोण महापुरुष जप सांगतात तर तशा पद्धतीने जप करू नये. कारण दोन प्रकारचे जप आहेत. एक आहेत वैदिक आणि दुसरे आहेत पौराणिक. तर वैदिक जप जे आहेत हे अतिशय स्ट्रॉंग असतात. ते देवतांना अत्यंत शुद्धतेनंच करावे लागतात आणि कुणी जप करायचे आणि काय ह्यासाठी नियम असतात. तर बरेचसे भाविक लोक गायत्रीचा जप करायला प्रयत्न करतात. परंतु गायत्री जप करताना जर उच्चार चुकीचा झाला तर त्याची फळं पण चुकीची येतात. निश्चलानंद महाराजांना एकदा एका भक्ताने विचारलं की काय करावं, की गायत्रीचा जप करावा का न करावा. तर त्यांनी सांगितलं तुम्ही तुळशी रामायणामधला जनकसुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधानकी ताके जुगपद कमल मनावऊ जासू कृपा निर्मलमती पावऊ हा जो जप आहे हा तुलसीदास महाराजांनी सर्वसामान्य जनतेसाठी गायत्री मंत्राचंच हे सामान्य लोकांसाठी किंवा सर्वांच्यासाठी सामान्य असं म्हणता येत नाही केलेलं हे एक रूप आहे आणि तो सर्वांनी हा जप करू शकतात आणि हा सामान्यपणे 32 वेळेला करावा असं निश्चलानंद महाराज यांनी सांगितलं होतं. तर ज्यांना जप करायचा आहे गायत्रीचा आणि त्यांना होत नसेल तर त्यांनी हा जप करावा की त्यातनं होणारे दुष्परिणाम टाळता येतील. जे चांगले परिणाम आहेत हा तुमचा स्वतःचाच अनुभव. पण दुष्परिणाम काय होणार असतील तर हे वैदिक मंत्रापेक्षा हे नाममंत्र जे असतात तेच आपण केलेले जास्त चांगले आणि त्या पद्धतीनंच आपण आपलं आचरण करावं.